इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर उमटू लागलाय। काँग्रेसच्या आघाडीबाबतच्या धोरणांवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी निशाणा साधलाय। 4 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे आणि राऊतांसह ठाकरेंच्या खासदारांनी केजरीवालांची भेट घेतली। या भेटीच्या वेळेला केजरीवालांनी हरियाणा निवडणुकीचा किस्सा सांगत काँग्रेसवर टीका केली। या भेटीच्या वेळेला झालेल्या चर्चेचा तपशील आजच्या सामनाच्या रोखठोकमधून समोर आलाय। दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे। दिल्लीत आदित्य ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्यातल्या भेटीमध्ये काय झालं याचा तपशीलच संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रातून सांगितलाय। काँग्रेसबरोबर युती झाली असती तर बरं झालं असतं असं संजय राऊत केजरीवालांना म्हणाले। अरविंद केजरीवालांनी युती होऊ दिली नाही असा आक्षेप काँग्रेसने घेतल्याचंही राऊतांनी केजरीवालांना सांगितलं। यावर केजरीवाल यांनी अगदी विरुद्ध उत्तर दिलंय। मी काँग्रेससोबत निवडणुका लढण्याच्या बाजूने होतो असं केजरीवाल म्हणाले। यावर संजय राऊतांनी नेमकं काय घडलं असा सवाल विचारला। यावर अरविंद केजरीवालांनी हरियाणा निवडणुकीवेळी घडलेला प्रसंग सांगितलाय। मी तुरुंगात असताना हरियाणाच्या निवडणुका झाल्या। राघव चड्डा हरियाणाचं काम पाहत होते, ते मला तुरुंगात भेटायला आले। मी त्यांना सांगितलं आपल्याला काँग्रेसबरोबर आघाडी करायलाच हवी, जागा वाटपाचा तुम्ही ठरवा। यावर नेमकं कुठे अडलं असा सवाल राऊतांनी केलाय। मग अरविंद केजरीवालांनी काँग्रेससोबतच्या जागा वाटपाच्या चर्चेचा सविस्तर तपशील सांगितला। काँग्रेसनं आमच्याकडे यादी मागितली, आम्ही 14 मतदारसंघांची यादी दिली। राहुल गांधी म्हणाले आम्ही आपला 6 जागा देऊ। मी राघवला म्हणालो हरकत नाही, 6 जागा घ्या। आम्ही 2 पावलं मागे आलो। राहुल गांधी म्हणाले केसी वेणुगोपाल यांना भेटा, ते फायनल करतील। राघव चड्ढा वेणुगोपालांना भेटले, ते म्हणाले 6 जागा शक्य नाही, 4 जागा देऊ। तुम्ही आमचे हरियाणाचे प्रभारी बावरियांना भेटा। चड्डा मला तुरुंगात भेटायला आले, मी म्हणालो ठीक आहे, 4 जागा घ्या। चड्डा बावरियांना भेटायला गेले तर त्यांनी 4 जागांचा प्रस्तावच उडवून लावला। बावरिया म्हणाले आम्ही तुम्हाला 2 जागाच देऊ। मी पुन्हा चड्डांना निरोप दिला, ठीक आहे 2 जागा घ्या। राहुल गांधी बॉस असताना त्यांनी शब्द देऊनही आम्हाला 6 जागा मिळाल्या नाहीत। 4 जागांवरून 2 जागांवर आले। त्या 2 जागांसाठी चड्डा शेवटी भूपेंद्र हुड्डांना भेटले। हुड्डांनी भाजपचा गड असलेल्या भागातल्या 2 जागा आम्हाला देऊ केल्या। ही काँग्रेसची युती धर्माची व्याख्या आहे, आम्ही काय करणार? हे झालं हरियाणाचं। दिल्लीतही वेगळं घडलेलं नाहीये। त्यांना भाजपला हरवायचं नव्हतं, त्यांना मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं। संजय राऊतांनी केलेल्या या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रत्युत्तर दिलंय। ये महीने ने कहा है हम केजरीवाल जी से मिलने गए थे आदित्य ठाकरे जी के साथ, जो हमारी बातचीत उनसे हो गई तो ये उनका दुख सिलक रहा था कि कांग्रेस मुझे हराना चाहती थी, मोदी जी को नहीं हराना चाहती दिल्ली और हरियाणा में। वेगवेगळी स्टेटमेंट ती गोवा, हरियाणा, गुजरात आणि अर्थात दिल्ली या ठिकाणी त्याची जे वक्तव्य राहिलेली आहेत ती सतत ही काँग्रेसला नुकसान देणारी अशा स्वरूपातच त्यांचं वक्तव्य राहिलेलं आहे। त्यामुळे केजरीवालांनी एकदा ठरवून घ्यावं की त्यांना नेमकेपणाने कोणाच्या विरोधात लढायचं।